कुठे दोघी? आपण निघताना होत्या ना इथेच. ए सावली, अमृता, खाली या जरा. दादा किती वेळ लागतोय? मला गडबड होती म्हणून तुमची रिक्षा केली आणि तुम्ही आम्हाला कोळंबून ठेवलंय. अहो ताई, मी मुद्दाम करतोय का? ही मशीन आहे, कधी काय होईल सांगता येते का? आतापर्यंत व्यवस्थित चाललं होतं ना, बघितलं ना तुम्ही. आता अचानक पण हिला काय झालं मला तर काय माहित ना, सांगा बरं. बघतो मी. सावली, काय झालं? किती वेळ? आई बाबा घरी पोचले ना तर काय होईल तुला माहिती आहे ना? आई चिडल्या ना तर आपलं काही खरं नाही. सावली, कर ना काहीतरी लवकर. वहिनी, तुम्ही शांत व्हा, आपण पोहोचूयात. दादा ऐका, मला तुम्ही शेवटचं सांगा, तुम्हाला किती वेळ लागणार आहे? अहो ताई, आता इंजन लय गरम झाले बघा. बघतो मी. हा, बघतो मी. वहिनी पैसे द्या ना. दादा, तुम्ही रिक्षा ठीक करून घ्या आणि हे पैसे घ्या. आम्हाला आता दुसरी रिक्षा बघावी लागेल. सॉरी वहिनी. तुम्ही इथेच बसा, मी दुसरी रिक्षा बघते. हा, हाँ सोम, झालं का तुझं काम? ठीक आहे, तू घरी. ए सावली, अमृता. बाप रे, मॉम डॅड आले सुद्धा आणि वहिनी अजून घरी आल्या नाहीये. मेले मी आता. जर वहिनी आणि सावली बाहेर गेल्याचं यांना कळलं तर आज माझं काही खरं नाही. काय करू काय करू काय करू? काहीतरी करावं लागेल. अमृता. सावली, अरे मॉम डॅड, आलात पण तुम्ही? कशी झाली पूजा? चांगली झाली. आहेत कुठे या दोघी? सावली ना, ते तिचं ना रेकॉर्डिंग होता आज, तर तिथे गेली ती आज. रेकॉर्डिंग? पण मगाशी तर काही म्हणाली नाही. अचानक रेकॉर्डिंग? अचानकच तिला स्टुडिओमधून फोन आला ना, मग तिला जावं लागलं. खूप घाईघाईत होती पण मला सांगून गेली. ठीक आहे, सावली गेली रेकॉर्डिंगला, पण मग अमृता कुठे? अमृता वहिनी तिच्या रूम मध्ये आराम करतेय, म्हणजे पडल्यात. त्यांनी असं सांगितलंय की डिस्टर्ब नाही करायचं म्हणून, स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. सो आता त्या झोपल्या असतील आणि तुम्ही आवाज देत होतात तर मे बी त्या झोपल्या असतील म्हणून आराम करतायत. आराम करते म्हणजे बरं वाटत नाही का तिला? डॉक्टरांना बोलवायला हवंय का? नाही नाही नाही, बरं आहेत त्या, आराम करतायत. शी इज फाईन. आराम करते. ती जर का आराम करत असेल तर तिची इथे पर्स काय करतेय? पर्स. मॉम. तिलोत्तमा, डॅड. मॉम. सावली बिचारी किती धावपळ करते. खरं तर मंदिर इथून जवळच आहे, चालत गेलं तरी पोचू. तिला तिथे उन्हात उभं करण्यापेक्षा जाऊन सांगतेच. किती हा आगाऊपणा. हा, अमृताला काही झालं म्हणजे? माझ्या अमृताला जर का काही झालं ना तर मी ह्या पोरीला अजिबात सोडणार नाहीये. मी तुम्हाला काही नाही होऊ देणार वहिनी. धन्यवाद देवा, खरंच देवासारखा धावून आलास का? लय भारी. म्हणजे किती निष्काळजीपणानं गाडी चालवत नाही लोक. कोण होते ती लोक? काय माहिती, घावला असताना तर लय मारला असता मी त्याला. मी सांगू का? अरे खऱ्याचा जमानाच नाही राहिला आज. म्हणून तर असं चाललंय ना रे. आता उचलत नाहीये ही. दिस इज टू मच. अगं अमृताला वाटलं देवीची ओटी भरावी म्हणून गेल्यात ना दोघी. काही होणार नाही.
डोंट वरी. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य अजिबात कळतच नाहीये का हो? अगं मी अमृताला बजावून सांगितलं होतं घराबाहेर, घराच्या उमराबाहेर जायचं नाही म्हणून, पण नाही ऐकलं दोघींनी माझं. मी अमृताला काही बोलत नाहीये. तिची अशी अवस्था सुद्धा नाही की मी तिला काहीतरी बोलावं ओरडावं. पण सावली, मला वाटलं सावली आहे रिस्पॉन्सिबल, पण नाही. पण वहिनींनीच हट्ट केला असेल तर मॉम. केला असेल अमृताने हट्ट, म्हणून काय सगळे हट्ट या पोरीने पुरवायचे का तिचे? मी काहीतरी सांगते ना, जीव तोडून बाहेर जाऊ नकोस नकोस म्हणून, त्याला काहीतरी अर्थ आहे म्हणून तर सांगत होते ना. त्याला काहीच अर्थ नाहीये. शे, वडीलधाऱ्या माणसांचं ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाचं तेच करायचं. घ्या, फोन उचलत नाहीये. आता तिला भीती वाटली असणार की मी सारखा फोन करते, आता मी ओरडणार म्हणून. अगं मंदिरात असेल, फोन ऐकू आला नसेल. हा, तू परत ट्राय कर ना फोन. अमृताला जर का काय झालं ना तर बघा हा. गाडी पण बंद पडली. अरे अरे बाबा, त्या बाईचा फोन माझ्याकडेच राहिला की. आता कसा द्यायचा? त्या पण हॉस्पिटलमध्ये गेल्या त्या. आला आला.